21 एप्रिल रोजी जालना शहराच्या लागूनच असलेल्या रेवगाव रोडवर दुपारी अंदाजे 3:30 वाजेच्या सुमारास नुकतेच जन्मलेले 2 दिवसाचे स्त्री जातीचे नवजात अर्भक सापडले। गेल्या 15 दिवसापूर्वी असेच बालक राम मंदिर राहुलनगर भागात सापडले होते। काल पुन्हा रस्त्याने जात असलेल्या नागरिकास रस्त्याच्या कडेला बाळ रडत असल्याचे दिसून आले। त्यांनी तात्काळ चाइल्ड लाईन नंबर 1098 वरती संपर्क साधला व त्या सापडलेल्या बालकाची माहिती दिली व ते बाळ चाइल्ड लाईन समितीच्या स्वाधीन केले। चाइल्ड लाईनचे समन्वयक संतोष दाभाडे व चाइल्ड लाईन कर्मचारी यांनी तात्काळ बालकास पुढील उपचारांसाठी जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। पण एक धक्कादायक घटना म्हणजे त्या बालकासोबत रात्री थांबण्यास रुग्णालयात कोणतीही महिला कर्मचारी उपस्थित नव्हती। बालकल्याण समिती व चाइल्ड लाईनचे काम 24 तास ड्युटी असून कोणीही थांबले नाही। संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी रात्री फोन उचलत नाहीत असे दिसून आले। दुसरी धक्कादायक घटना म्हणजे रात्री अक्षरशः भाडेतत्वावर एका महिलेची नियुक्ती करण्यात आली अशी तक्रार प्रबंधभूमीकडे करण्यात आली। त्या नवजात बालकाची तब्येत आता स्थिर आहे। ही घटना तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे। पुढील तपास जालना तालुका पोलीस करत आहेत। जालना जिल्हा स्त्री रुग्णालयात बालकल्याण समितीच्या सदस्या योगिता माटे यांनी प्रबंधभूमीचे प्रतिनिधींशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती, जालना। मॅडम हे बाळ कुठं सापडले आणि काय? काल सायंकाळी रेवगाव रोड या ठिकाणी स्त्री जातीचं बाळ आपल्याला आढळून आलेलं आहे। संबंधित नागरिकांनी चाइल्ड लाईन यांना संपर्क करून त्या बाळाला त्वरित रखरखत्या उन्हातून काळजी आणि संरक्षणाच्या दृष्टीने गांधी चमन स्त्री रुग्णालय या ठिकाणी दाखल करण्यात आलेलं आहे। यापुढील काळजी चाइल्ड लाईन बाल संरक्षण कक्ष येथील काळजीवाहक घेत आहेत। त्याचबरोबर असे सर्व समस्त जालना जिल्ह्यावासियांना माझे असे आवाहन आहे की नको असलेले बाळ बालकल्याण समिती, चाइल्ड लाईन, बाल संरक्षण कक्ष यांच्याकडे संपर्क करून त्याचे समर्पण करण्यात यावे। ना की या बाळाला जगण्याचा अधिकार आहे तर या बाळाला असे टाकून न देता बाळाला जीवनदान देण्यात यावे। काय नाव म्हणतो? मी योगिता माटे, बालकल्याण समिती सदस्य जालना।